भंडारा महाराष्ट्र में बीजेपी एमएलसी परिणय फूके ने कहा है कि मराठा आरक्षण कार्यकर्ता मनोज जरांगे पाटिल कानून और संविधान की पर्याप्त समझ नहीं रखते। उन्होंने कहा है कि ओबीसी आरक्षण डॉक्टर भीमराव अंबेडकर द्वारा बनाए गए संविधान के तहत दिया गया है और इस विषय पर संवैधानिक प्रक्रिया का सम्मान होना चाहिए। मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटीलजींचा अभ्यास फार कमी आहे। त्यांना कायद्याचं ज्ञान नाही आहे, संविधानाचं त्याबद्दल माहिती नाही आहे। हे ओबीसीला आरक्षण जे दिलेलं आहे या संविधानाने दिलेलं आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने ते आरक्षण दिलेलं आहे। त्यानंतर अनेक वर्ष ते रखडलं होतं। काँग्रेस काळात 30 वर्ष त्यांचं आरक्षणाचं काम रखडलेलं होतं आणि तिथे कुठेतरी मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली। मंडल आयोगाने ही सगळी ओबीसींची जनसंख्या लक्षात घेता पूर्ण सेन्सेक्सच्या माध्यमातून जी जनसंख्या त्यांना माहिती झाली, त्याच्या आधारावर ओबीसींचं खरंच ओबीसी दुर्लक्षित समाज आहे, दुर्लक्षित घटक आहे। कुठेतरी शैक्षणिक याच्यात त्यांचे कमतरता मागासलेले आहे, बाकी राजकीय मागासलेले आहे आणि बाकी इतर सगळ्या आर्थिकदृष्ट्या ते मागासलेलं हे सगळ्या त्यांच्या रिपोर्टमध्ये आल्यानंतरच त्यावेळेस 1991 मध्ये भाजप प्रणित सरकार होती, व्हीपी सिंगची सरकार होती, त्यावेळेस ओबीसीला आरक्षण देण्याचं काम तिथे झालेलं आहे आणि त्या मंडल आयोगाच्या रिपोर्टवरतीच भारतीय जनता पार्टी समर्थित सरकारने त्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिलं होतं। दुसरीकडे मराठा समाजाला कुठेही आरक्षण देण्यासंदर्भात कोणत्याही संविधानामध्ये कुठेही नमूद नसल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही। त्यांना ईबीसी मध्ये आरक्षण देण्याचं काम माननीय फडणवीस साहेब, माननीय मोदीजींच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। त्यांनी ईबीसी मध्ये जे 10% आरक्षण आहे ते घेण्यात त्यांनी सगळ्या समाजाचं त्याच्यात भला आहे, मराठा समाजाचं त्याच्यात भला आहे। कुठेतरी मराठा समाजाला वेटीस धरून हे या प्रकारचा आपला राजकीय फायदा करण्यासाठी नेहमी आंदोलन उभे करून कुठेतरी मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावण्याचं काम मनोज जरांगे पाटील करतात आहे। मला या माध्यमातून मनोज जरांगेंना सांगायचं आहे की आपण हे भांडण लावण्याचं काम बंद करा आणि मराठा समाजाचं कसं भलं होणार त्याच्यावर विचार करा।